आपण रोज बातम्या वाचतो, टीव्हीवर बघतो, पण कधी विचार केलाय की त्या नक्की कशा लिहिल्या जातात? त्यामागे काही खास नियम असतात का? तर हो, असतात. आणि आज आपण बातमी लेखनाच्या याच काही इंटरेस्टिंग छुप्या नियमांचा उलगडा करणार आहोत. जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला जगात दररोज अक्षरशः हजारो लाखो घटना घडत असतात, पण त्यातल्या मोजक्याच गोष्टी आपल्यापर्यंत बातमी म्हणून येतात. मग ही निवड नेमकी होते कशी? कोणत्या आधारावर ठरतं की ही घटना बातमी आहे आणि ती नाही? हाच तो कळीचा प्रश्न आहे. चला तर मग त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. पण त्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की बातमी या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. कारण घडणारी प्रत्येक गोष्ट ही बातमी नसते. मग फरक तो काय आहे? ही एक खूप जुनी आणि प्रसिद्ध व्याख्या आहे. आणि खरं सांगायचं तर यातच बातमीचं सगळं सार दडलेलं आहे. बातमी म्हणजे काय? तर काहीतरी असामान्य, काहीतरी अनपेक्षित, असं काहीतरी जे आपलं लक्ष वेधून घेतं. थोडक्यात काय, जे रोजच्या जगण्यापेक्षा वेगळं आहे तीच खरी बातमी. तर मग एखादी घटना बातमी होण्याच्या लायकीची आहे की नाही हे पत्रकार लोक ठरवतात तरी कसे? ते एक विशिष्ट मापदंड वापरतात, ज्याला पत्रकारितेच्या भाषेत बातमी मूल्य किंवा न्यूज व्हॅल्यू असं म्हणतात. चला, हे निकष नेमके आहेत तरी काय तेच पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे ताजेपणा. जी घटना अगदी ताजी आहे, नुकतीच घडली आहे, तिचं बातमी मूल्य सगळ्यात जास्त असतं. स्वाभाविक आहे, काल काय घडलं यापेक्षा आज काय घडलंय हे जाणून घेण्यातच लोकांना जास्त रस असतो. दुसरा निकष आहे सान्निध्य, म्हणजेच जवळीक. जी घटना आपल्या जवळ घडते, आपल्या शहरात, आपल्या राज्यात, तिच्याबद्दल आपल्याला जास्त कुतूहल वाटतं. कारण दूर कुठेतरी घडलेल्या घटनेपेक्षा आपल्या जवळच्या घटनेचा आपल्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर येतो मुद्दा परिणामकारकतेचा, म्हणजे त्या घटनेचा किती लोकांवर परिणाम होतो आहे. जर एखादा निर्णय किंवा घटना खूप मोठ्या जनसमुदायाच्या आयुष्यावर परिणाम करत असेल तर त्या बातमीचं मूल्य आपोआपच खूप वाढतं. पुढचा एक महत्त्वाचा निकष आहे संघर्ष. दोन व्यक्तींमधला वाद असो, दोन गटांमधला संघर्ष असो किंवा दोन देशांमधलं युद्ध, या गोष्टी नेहमीच बातम्यांच्या केंद्रस्थानी असतात. कारण संघर्षात एक नाट्य असतं जे वाचकांचं लक्ष आपोआप खेचून घेतं. आणि हो, शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे लोकरुची. म्हणजे अशा कथा ज्या थेट मानवी भावनांना हात घालतात. एखाद्या व्यक्तीच्या संघर्षाची, तिच्या यशाची किंवा तिच्या एखाद्या विलक्षण अनुभवाची कहाणी, या गोष्टी लोकांच्या मनाला भिडतात आणि म्हणूनच त्यांना मोठं बातमी मूल्य मिळतं. बरं, आता हे तर कळलं की बातमी निवडतात कशी, पण ती लिहितात कशी. पत्रकारितेमध्ये एक खूप महत्त्वाची पद्धत वापरली जाते, जिला म्हणतात उलटा त्रिकोण किंवा इन्व्हर्टेड पिरामिड. चला तर मग बघूया हे प्रकरण आहे तरी काय. ही आहे ती रचना, उलटा त्रिकोण. याचा अर्थ खूप सोपा आहे. बातमीमधली सगळ्यात महत्त्वाची माहिती सगळ्यात आधी द्यायची आणि त्यानंतर जसजसं बातमी पुढे जाईल तसतशी कमी महत्त्वाची माहिती देत जायचं. इथे बघा, या त्रिकोणाचा जो सर्वात वरचा आणि मोठा भाग आहे ना, त्याला म्हणतात लीड. हाच असतो बातमीचा मूळ गाभा. त्यानंतर येतात महत्त्वाचे तपशील, मग येते सामान्य माहिती आणि अगदी शेवटी येते सगळ्यात कमी महत्त्वाची माहिती. यामुळे होतं काय माहितीये, समजा एखाद्याने फक्त पहिला पॅराग्राफ वाचला ना, तरी त्याला बातमीचं संपूर्ण सार मिळून जातं. ओके, तर आता उलटा त्रिकोण तर कळला, पण प्रश्न हा आहे की ह्या त्रिकोणात भरायचं काय? तर इथे पत्रकार वापरतात एक जबरदस्त सूत्र, 6 क कारांचं सूत्र. हे असे मूलभूत प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं प्रत्येक बातमीत असायलाच हवीत. हे 6 क म्हणजे बातमीचा जणू आत्माच आहेत. काय घडलं, केव्हा घडलं, कुठे घडलं, ह्या घटनेत कोण सामील होतं, हे सगळं का घडलं आणि ते कसं घडलं. जेव्हा या 6 प्रश्नांची उत्तरं मिळतात तेव्हाच एखादी बातमी खऱ्या अर्थाने पूर्ण होते. चला, हे सूत्र एका खऱ्या उदाहरणातून समजून घेऊया. इथे एका विद्यार्थिनीच्या संघर्षावरची एक बातमी आहे. आता आपण शोधूया की यात ते 6 क कसे दडलेले आहेत. पहिला क कोण? तर या बातमीची मुख्य व्यक्ती आहे मुग्धा सुरेश कहाळे. बघा, पहिल्या काही ओळींमध्येच आपल्याला कोण या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं. दुसरा क काय? मुग्धा काय करत आहे? तर ती 10वीचा अभ्यास करतीये. ही झाली बातमीतील मुख्य घटना किंवा क्रिया. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, का? तिच्या या संघर्षाचं कारण काय आहे? तर घराची अत्यंत बिकट परिस्थिती. हा का आपल्याला घटनेमागची पार्श्वभूमी सांगतो, त्याचं कारण देतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे मुद्दे बातमीच्या सुरुवातीलाच आले आहेत.
नियम कळले, बातमीची रचनाही समजली, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बातमीला प्रभावी बनवते ती लेखनाची कला. फक्त माहिती देणं महत्त्वाचं नाही, तर ती माहिती वाचकाला खिळवून ठेवणारी कशी बनवायची हे महत्त्वाचं आहे. आणि याची सुरुवात होते शीर्षकापासून, म्हणजेच हेडलाईनपासून. शीर्षक म्हणजे बातमीचं प्रवेशद्वारच आहे. ते जर आकर्षक नसेल तर वाचक आत डोकावूनही पाहणार नाही. इथे एक मस्त उदाहरण आहे. मराठवाड्यात रेल्वे अपघात. हे एक साधं सरळसोट शीर्षक आहे, पण याऐवजी मराठवाडा एक्सप्रेस घसरली, मोठा अपघात टळला हे शीर्षक बघा. यात एक नाट्य आहे, उत्सुकता आहे आणि अपघात टळला यामुळे एक दिलासाही आहे. एका शीर्षकात कितीतरी भावना आहेत. हेच आहे एका प्रभावी शीर्षकाचं काम. आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं, बातमीची भाषा. एक प्रभावी बातमी नेहमी सोप्या, सरळ आणि स्पष्ट भाषेत लिहिलेली असते. त्यात उगाच क्लिष्ट शब्दांचा किंवा लांबलचक वाक्यांचा वापर नसतो. कारण उद्देश विद्वत्ता दाखवणं नाही, तर माहिती अगदी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणं हा असतो. तर आता आपल्याला बातमी निवडण्याचे निकष, तिच्या लेखनाची रचना आणि तिला प्रभावी बनवण्याची कला या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या आहेत. आता जरा विचार करा, पुढच्या वेळी जेव्हा हातात वर्तमानपत्र घ्याल किंवा मोबाईलवर न्यूज ॲप उघडाल, तेव्हा त्या बातमीमागे दडलेले हे नियम ओळखता येतील का? नक्की प्रयत्न करून बघा, खूप मजा येईल.